छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 18 फूट उंच पूर्णाकृती पुतळा त्याच जागी विराजमान. धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचा सकल मराठा समाजातर्फे सत्कार समारंभ संपन्न. याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 26 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता धुळे शहरातील आमदार अनुप अग्रवाल यांच्या आमदार कार्यालय या ठिकाणी आज सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने धुळे शहरातील मनोहर टाकी लगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात या ठिकाणी 18 फूट उंचीचा पुतळा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी धुळे शहर आमदार यांनी स्टे उठवून मंजुरी मिळवून आणली व त्यामुळे या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर प्रसंगी या ठिकाणी समाजाचे नेते सुधाकर दादा बेंद्रे, राजेंद्र दादा काळे, विनोद जगताप, संजयजी बगदे, राजेशजी पवार, रणजित भोसले, सुभाष देसाई, मनोज ढवळे, इंजिनियर रावसाहेब, योगेशजी मराठे, राजेंद्र इंगडे, रजनीश निंबाळकर, सुधाकर दादा बेंद्रे, सागर बेंद्रे, ओम बेंद्रे, प्रफुल्ल पाटील, अमोल मराठे आदी सर्वच समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. तर यावेळी सदर छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसल्याने व सदर स्टे उठविल्याने या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज या ठिकाणी माननीय धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय अनुप अग्रवाल साहेब यांच्या सत्कार सोहळ्यासाठी जमलेला आहोत. हा सत्कार सोहळा कशासाठी करत आहे आता 2-3 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे स्मारक होते ते नूतनीकरण करून भव्य दिव्य असे नवीन स्मारक उभे करण्यात आले आणि 21 फूट छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा म्हणजे पूजाविधी करून स्थापित करण्यात आली. असा जो कार्यक्रम तिथे झाला त्या कार्यक्रमानिमित्त त्यासाठी सकल मराठा समाजाच्या संघटना, समस्त धुळेकर, समस्त शिवप्रेमी यांच्यातर्फे आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार माननीय अनुप अग्रवाल यांचा सत्कार सोहळा आपण आयोजित केलेला आहे आणि ह्या सत्कार सोहळ्यासाठी सर्व उपस्थित राहिला आपले सर्वांचे मी स्वागत करतो. मी तर मला संधी मिळते नाही मिळते मी भाषण घेणार नाही, पण माझं बरोबर तुम्हाला एक 2-5 मिनिटं सांगतो. ते असं की 3 वर्षापूर्वी मनोजदादा जरांगे यांच्या मराठा आरक्षण चळवळीमध्ये धुळ्यातील सकल मराठा समाज, धुळ्यातील सकल मराठा समाजाच्या विविध संघटना यांनी आरक्षण चळवळीत भाग घेऊन अनेक प्रकारची उपोषणं केली, आंदोलनं केली. त्या प्रसंगी
असं चित्र तयार करण्यात आलं की मराठा समाज हा भाजपच्या विरोधात आहे, आमदार साहेबांच्या विरोधात आहे, असं चित्र निर्माण करण्यात आलं. हे कुठं चित्र संबंधितांनी निर्माण केलं असा प्रकार काहीही नाही. आजही मराठा समाज हा कोणाच्याही विरोधात नाही आहे. जो चांगलं काम करेल, जो लोकप्रतिनिधी, तो खासदार असेल, आमदार असेल, नगरसेवक असेल, अशा व्यक्तींच्या पाठीशी मराठा समाज आहे. मराठा समाज इतिहास में लिखा है, ये मराठा मरता भी है और मारता भी है, ये उसके खून में है, हे असं इतिहासात लिहिलं आहे. तर थोडक्यात त्या काळामध्ये माननीय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या या पूर्ण केल्या. त्यामुळे मराठा समाज हा अत्यंत आनंदी झाला. त्या प्रसंगी आम्ही धुळ्यातील सकल मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाशी आम्ही संपर्क केला, त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानण्यासाठी. परंतु मुख्यमंत्री साहेब हे अवकाश असल्यामुळे आम्हाला ती भेट काही मिळाली नाही. पण त्या प्रसंगी मी मुख्यमंत्री साहेबांशी फोनवर बोलून त्यांचे मी आभार मानले होते. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की मराठा समाज हा आपल्या काम करणाऱ्यांच्या पाठीशी आहे आणि सदैव पाठीशी राहील. आता मुद्दा येतो, आपण ज्या सत्कार सोहळ्यासाठी येथे जमलेलो आहोत त्या विषयावर मला 2 मिनिटं बोलायचे. ते असं बोलायचं आहे की या धुळ्यातील जे विरोधक कुठे नसतो, विरोध सर्वीकडे असतो, धुळ्यातही आहे. ह्या विरोधकांनी काय कामं केली तर आपण पाहिलं तर जनतेचे मूलभूत हक्क अधिकार म्हणजे काय, गटारी करून देणे, रस्ते बांधणे, गार्डन तयार करणे, हे त्यांनी केलं असेल. परंतु आमचे लाडके आमदार अनुपजी भैया यांनी आम्ही जो प्रश्न त्यांच्या समोर मांडला होता तो समस्त धुळेकर जनतेच्या शिवप्रेमीच्या मनात होता की धुळ्यातल्या वैभवात भर टाकण्यासाठी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वीच्या स्मारकाचे नूतनीकरण करून एक भव्य दिव्य असं स्मारक येथे उभं करावं अशी मागणी ज्यावेळेस आमदार साहेबांसमोर आम्ही समस्त मंडळींनी मांडली, त्यांनी ती लगेच मनावरही घेतली, त्या कामाला सुरुवातही केली. परंतु हे विरोधक यांना फक्त रस्ते तयार करणं, गटारी तयार करणं, गार्डन तयार करणं, लोकांना येडं बनवणं एवढाच प्रकार जमला. हे तर सर्वच करतात. परंतु आमदार साहेबांनी ही गोष्ट मनावर घेऊन लगोलग त्या कामाला सुरुवात केली. तर बघा मित्रांनो, यांची नैतिकता किती खालवर गेलेली आहे की त्या कामालाही हे हायकोर्टात जाऊन त्यांनी हे आणला, म्हणजे किती नैतिकता खालवर गेलेली आहे. परंतु अशा प्रसंगी सुद्धा आमदार साहेबांनी त्या गोष्टींना पूर्णपणे तोड देऊन सुप्रीम कोर्टातून तो विषय म्हणजे तो जो स्टे होता तो वॅकेट केला, म्हणजे काढून घेतला आणि इमिजिएट म्हणजे हे काम फार पूर्वीच झालं असतं. तर अशा पद्धतीने काम करणारे आमदार हे आपल्या धुळे शहराला लाभलेले आहेत, याची आम्ही सर्वांनीच नोंद घेतलेली आहे. आता परवाच्या कार्यक्रम प्रसंगी आमदार साहेबांनी जी बाईट दिली त्यांच्यातला त्या बाईटमधला एक सेंटेन्सेस मला इतका आवडला की जो माझ्या मनाला वेधून गेला. तो सेंटेन्सेस काय होता, ही भूमी छत्रपतींची आहे, या कणाकणावर त्यांचं नाव लिहिलेलं आहे. हे एवढं जर यांच्या मनात असेल तर तुम्ही विचार करा की यांची भावना कशी आहे. सर्व समाजाप्रती, सर्व लोकप्रतिनिधींची भावना चांगलीच असते, पण त्यांचा प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांची मागणी किती तत्परतेने आपण पूर्ण करतो. हे गटारी गार्डन विषय जाऊ द्या, समाजाच्या भावना काय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे नाहीये, बगड जाती, 12 बलुतेदार या सर्व समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे होते म्हणून आज आपण आहोत, नाहीतर आपला विषय संपलेला होता. तर मला असं सांगायचं आहे थोडक्यात की आमच्या मनामध्ये आमदार साहेबांविषयी पूर्वी आदर होता, आजही आहे आणि पुढे राहील. तर त्याबद्दल आज सकल मराठा समाजातर्फे समाजाच्या संघटना, समस्त धुळेकर शिवप्रेमी समाजातर्फे, त्यांच्या विविध संघटना, समस्त धुळेकर शिवप्रेमी यांच्यातर्फे आज हे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्मारक असताना ज्यावेळेस भैयासाहेब देशमुख समिती आली, आम्ही सर्वजण गेलो होतो. आधी आपल्या स्मारकाजवळ गेलो होतो, तिथे त्यांना विनंती केली होती आणि आपली बाजू भक्कम मांडली होती.
त्याच्यानंतर गेस्ट हाऊसला आम्ही गेलो होतो आणि तिथे त्यांना आम्ही एक प्रश्न विचारला की साहेब तुमचं 50 वर्षापूर्वीचं घर असेल आणि तुम्हाला जर ते नवीन करायचं असेल तर तुम्ही काय करणार? तुम्ही फक्त कलर मारणार का? म्हटलं ते पाडून ती बिल्डिंग 2 मजली 3 मजली बनवणार आणि मगच त्या घराला शोभा येणार ना. मग आमचं काय होतंय म्हटलं आपण स्मारकाचं की जुना स्मारक काढून त्या ठिकाणी भव्य स्मारक करतोय. हा मुद्दा त्यांना इतका आवडला त्यांनी लगेच नोंद करून घेतली की नाही हा मुद्दा नोंद करून घ्या की स्मारकाचं भूमिका काय, त्याच्या मागचं उद्देश काय, की फक्त काहीतरी करायचं म्हणून करत नाहीये की ते इतक्या वर्षापूर्वीचं स्मारक आहे त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे, सुशोभीकरण झालं पाहिजे ही प्रामाणिक भावना आहे त्या ठिकाणी. मग त्याची नोंद त्या ठिकाणी घेण्यात आली. म्हणजे आपण जी बाजू मांडत होतो तिला आपण आधार दिला आणि सर्व काम तर भैयांचं श्रेय आपल्याला घ्यायचं नाहीये, याचं सर्व श्रेय भैयांचंच आहे की त्यांनी हा मुद्दा लावून धरला. कारण कोर्ट कचेरी खेळणं काही सोपं काम नाही आणि समोरचाही काही कमजोर नव्हता, पण त्याला तोंड देऊन इमिजिएट स्टे उठवला आणि परवा आपण सर्वांच्या साक्षीने हा स्मारकाचं त्या ठिकाणी आपण भूमिपूजन करून स्थापना करण्यात आली. हे एवढं सुंदर स्मारक दिसणार आहे मित्र. त्या स्मारकाकडून जाताना इतका अभिमान वाटतो. ज्यावेळेस आपण समोर जातो ना त्यावेळेस तुमचं घडून येतं की खरंच आपण छत्रपतींचे अनेक स्मारक पाहिले, पण या स्मारकामध्ये आणि त्या स्मारकामध्ये खूप फरक आहे भैया. सर्व स्मारक हे उंच आहेत पण ते छत्रपतींचे पुतळे घोड्यावर बसवलेले. आपलं स्मारक हे उभं आहे आणि त्याची जी एकंदरीत मूर्तीची भावना होते ना पाहिल्यानंतर मनामध्ये असं एक प्रेरणा मिळते, धैर्य मिळतं की नाही खरंच छत्रपतींचा आदर्श आपण घेतला पाहिजे. समाज, सगळे हिंदू समाज आणि सर्व आयुष्यभर लक्षात ठेवणार आहेत आणि भैया साहेबांनी याचं श्रेय प्रत्येकाच्या धुळेमधून मिळणारे, प्रत्येकाच्या आशीर्वादामधून मिळणारे एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. छत्रपती शिवाजीरायांना मानाचा मुजरा करतो. खर तर हे स्मारक वर्षभरा पहिलेच तयार झालं पाहिजे. ज्या वेळेला चंदूबापू महापौर होते त्यावेळेला हा ठराव आपण त्या ठिकाणी करून घेतला होता. त्याची समिती पण तयार केली होती. सगळ्या समाजाला एकत्र घेऊन ती समिती तयार झाली होती. त्याच्यात कार्याध्यक्ष म्हणून शीतल माऊली होते, अध्यक्ष म्हणून मी होतो, देवा सोनार होता, माधू भैया होते, नागसेन बोरसे होता. अशी सर्व समाजांना घेऊन ती समिती आपण तयार केली होती आणि स्मारक करायचा कसा याचा विचार चालू होता. मग सहज मी एअरपोर्टवरनं दिल्लीला का हैदराबादला कुठं जात होतो तर एअरपोर्टच्या बाहेर नवीन स्मारक छत्रपतींचं तयार झालेलं होतं. सेम तो स्मारक आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. उदा स्मारक येतो, छत्रपतींच्या हातात अशी तलवार आहे. सेम टू सेम तो स्मारक त्या दिवशी डोक्यात बसला आणि असा स्मारक आपण या ठिकाणी करायचा. मग काहींचं म्हणणं पडलं हाय त्याच ठिकाणी स्मारक करा, पुढे आणू नका. मग आर्किटेक्ट नेमला, त्याच्याकडे आम्ही बसलो, डिझाईन तयार केल्या. जर आपल्याला पहिले तर तो 19 नाही 18 फुटी स्मारक आहे. जर आपल्याला 18 फुटी स्मारक करायचं आहे तर हाय त्या जागेवर करून त्या स्मारकाला छत्रपतींची जी उंची आहे ती उंची त्या ठिकाणी शोधणार नाही. म्हणून आपण सर्व परवानग्या घेतल्या. याच्यात विजय सनेरचाही खारीचा वाटा आहे. त्यांनी फार मदत केली परवानग्या घेण्यासाठी. तेव्हा मी आमदार नव्हतो, मी जिल्हा अध्यक्ष होतो आणि तेव्हापासून मी परवानग्यांच्या मागे लागलो. मग विजू सनेरला हाताशी धरलं. मंत्रालयात त्यांचं येणं जाणं कायम राहायचं. त्यांच्या माध्यमातून आपण सर्व परवानगी आणल्या. परंतु एक चूक तिथं महापालिकेच्या वतीने अशी झाली का ती जागा 3287 नंबर, सिटी सर्वे नंबर 3287, महापालिकेने फक्त 87 नंबर त्याच्यात लिहिला आणि 87 नंबर जागा ती आहे ती पर्व थिएटरची. त्या मुद्द्यावर ही लोक कोर्टात गेले.
कोर्टात गेल्यानंतर महापालिकेने पत्र दिलं का ते चुकून राहिलेलं आहे, चुकून झालं, उतारे सर्व दिलं. जो 87 नंबरचा मालक आहे त्या मालकाने लिहून दिलं का ही जागा आमची नाही, ही छत्रपतीच्या स्मारकासाठीचीच जागा आहे. या ठिकाणी जुनं छत्रपतींचं स्मारक ऑलरेडी. परंतु काही लोकांची लाईन असते वरपर्यंत पोटात, कारण की त्यांचे धंदे असे असतात का त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर त्या धंद्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं देव जाणे. परंतु कोर्टाने स्टे दिला, एक कमिशन नेमलं आणि कमिशनला 6.5 लाख रुपये महापालिकेला भरावे. त्यांची फी होती कमिशनची. आता मला हे समजत नाही का जो कोर्टात जातो त्याला वाटतं ही गोष्ट चुकीची आहे, तर मग जजने कोणाकडनं पैसे घेतले पाहिजे. ज्याला वाटतं का ही गोष्ट चुकीची आहे, साबित कर, पैसे भर आणि साबित कर. परंतु तसं झालं नाही. महापालिकेला तो 6.5 लाखाचा बोगस बसला. म्हणजे तुम्हाला मला बसला, कारण की आपण टॅक्स भरतो, घरपट्टी भरतो. मग आपण सिनियर काउन्सिल लावला संभाजीनगरमध्ये. सिनियर काउन्सिलचं म्हणणं होतं का ताबडतोब आपण सुप्रीम मध्ये जाऊ. परंतु महापालिकेवाले थोडं घाबरत होते का जायचं का नाही जायचं, काय होईल. कारण की समोर केस करणारा माणूस, त्याला घाबरायचे. मग मी आयुक्तांकडे बसलो, वकील पत्रावर बसून सही घेतली आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली. 3 महिन्यापूर्वी मी सुप्रीम कोर्टात दाखल केलं. कोणालाच समजू दिलं नाही का आपण सुप्रीम कोर्टात दाखल केले. आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आपल्याला जो हायकोर्टाने स्टे दिला होता त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने स्टे दिला. आणि जसा स्टे दिला ते फक्त मलाच माहिती होतं का स्टे मिळाला. आम्ही 3 दिवस जाऊ दिले. मी बाहेर होतो. म्हटलं जर आता ही बातमी फुटली तर परत कोणीतरी कुठंतरी जाईल आणि काहीतरी नवीन उपाधी घेऊन येईल. मग मी कोणालाच सांगितलं नाही. मग मी धुळ्याला यायला निघालो. दुपारी त्यावेळेला मी विक्की परदेशीला फोन केला का विक्की, उद्या आपल्याला स्मारक ठेवायचंय रॅलीला लागला. तर ते म्हणे भैया कसं काय ठेवणार. मग त्याला स्टेजची कॉपी टाकली. मग आपण दुसऱ्या दिवशी 12 वाजेला पुतळा ऍक्च्युअल 11 वाजेला ठेवायचा. आणि तोच दिवस का निवडला मी, शुक्रवार, समोर नमाज होती, मस्जिद होती आणि त्या ठिकाणी गर्दी राहते नमाज. 2 वाजेपर्यंत नमाज होती आणि शुक्रवारीच मला तो पुतळा छत्रपतींचा त्यांच्या छत्रावर ठेवायचा. आणि शुक्रवारीच तो पुतळा आपण 2 वाजता तिथे ठेवला. हाय त्या परिस्थितीत ठेवला. त्याला डागडुगी केली नाही, कलर मारला नाही, काहीच केलं नाही. कारण की त्याला 1 तासही उशीर करणं म्हणजे परत काहीतरी अडचण आली असते. स्मारक ठेवला. कॉन्क्रीटचं काम आता स्मारकाला वेल्डिंग झाली, खाली जाळी बांधली गेली. आता त्याच्यात कॉन्क्रीट भरायचं काम कदाचित आता चालू झालेलं आहे. स्मारकाचंही काम आपण चालू केलेलं आहे. परंतु काही लोकांना अजून चैन पडत नाही. तुम्ही अनुभागाला विरोध करा, माझ्या पक्षाला विरोध करा, काहीच म्हणणं नाही. परंतु विकास कामांना विरोध करू. ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि त्यांच्यामुळं आज अखंड भारतात हिंदू समाजाचं राज्य आहे, त्या छत्रपतींना विरोध करणं, ज्यांच्या मातीवर, ज्यांच्या कृपेने आज मी माझं घर इथं बांधू शकतो, मी या शहरात राहू शकतो, ही छत्रपतींची देण आहे. अशा महापुरुषांच्या, अशा राजाच्या स्मारकाला विरोध करणं हे योग्य नाही. वारंवार त्यांनी निरोप पाठवले का विकास कामांना नका अडथळा. तुम्हाला काय दुश्मनी करायची माझ्याशी करा.
माझ्या विरोधात याचिका दाखल केल्या, हरकत नाही. उन्हा उठवली का जर अनुप अग्रवाल स्मारकाच्या ठिकाणी बसवताना आला तर त्यांच्या आमदारकी घालू, हे घालू. छत्रपतींनी दिलेलं आमदारकी आज काय आता या क्षणाला गेली तरी परवा नाही. मी गेलो आणि तो ताबडतोब तिथं बसवला. म्हणून जास्त आपण कोणाला निरोप त्या दिवशी देऊ शकतो. भव्य असा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करू. अतिशय मोठं जल्लोषाने छत्रपतींचं कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करणार आहोत. कामाला आपण सुरुवात केली आहे आणि हे सर्व शक्य आहे छत्रपतींच्या आशीर्वादाने. त्यांनाही वाटत होतं, पहिले पुढे होतं किती, शेवटची बाउंड्री होती म्हणून भेटणारी शेवटची बाउंड्री होती. त्याच्यानंतर जंगल होतं, सर्व जंगल होतं. नंतर मग हा पट्टा झाला, अग्रवाल नगर झाला, मग पुढे सर्व वस्ती होती. म्हणजे धुळ्यात एंट्री करताना छत्रपती जर दिसताय तर यांना इतकं पोटात का दुखत. आजपर्यंत आपण 3-3 वेळा आमदार राहिला, 3 टर्म आपण आमदारकीची काढली. एक उद्योग या शहरात कोणीही आणू शकत, कोणीही नाही. 400 एकर आहे आपली MIDC ची जागा, फक्त 400 एकर. त्या 400 एकर मध्ये एवढी भव्य आपली MIDC आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 2000 एकर जमीन MIDC साठी 8 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी स्टेजवर दिली. राजूरची पूर्ण जागा आता तिथं आपली MIDC नवीन अजून येणार. MIDC आले तर उद्योग येतील, उद्योग आले तर नोकऱ्या येतील, नोकऱ्या आल्या तर आपल्याच मुलांना, पोरांना जे शिक्षण घेऊन आज नाशिकला, मुंबईला, पुण्याला नोकरी करतात, आई बाबापासून लांब राहतात, त्यांना जिथंच नोकरी मिळणार आहे, जायची गरज नाही. परंतु कोणीच केलं नाही. इच्छाशक्तीचा अभाव, फक्त इच्छाशक्ती नव्हती. एक फॉरेस्टची होती, ती फॉरेस्टवरनं आपण घेतली. आता ती फॉरेस्ट नोटिफिकेशन काढेल, त्याच्यानंतर महसूलला वर्ग होईल. महसूलला वर्ग झाल्यानंतर MIDC महसूल करणं मागणी करेल, मग महसूल MIDC ला वर्ग करेल. त्याच्यानंतर प्लॉट पडतील, रस्ते होतील, गटारी होतील, ड्रेनेज होतील, त्याच्यानंतर MIDC. पण सुरुवात तर झाली काहीच नव्हतं. त्या भारताच्या नकाशावर कुठंच एकत्र 51 देवीचे मंदिर नाही. ते फक्त डोळ्यात आहे, म्हणजे होणार आहे. त्यालाही स्टे, त्यालाही हरिद्वार मध्ये जाऊन नानू परदेशी साहेब स्टे घेऊन आले. काय भेटतंय आता? कोर्टाने त्याच्यावर काय निर्णय दिला? केंद्राची एक संस्था आहे, तिच्याकडनं सर्वे करा का पाण्याला अडथळा होतो का. आता त्या केंद्राकडे आपण जेव्हा मागणी केली का तुम्ही येऊन सर्वे करा, तर ते म्हणतात की 12 लाख रुपये फी आहे, 12 लाख रुपये भरा. आणि आम्ही येऊ 6 महिन्यानंतर. आता कोणाचं नुकसान आहे? शहराचं नुकसान आहे, तुमचं माझं नुकसान आहे. होणार काहीच नाही, अनलिगल काहीच नाही. सार्वजनिक बांधकाम काम करता येते, PWD अनलिगल कुठलंच काम करत नाही. होणार आहे काही? नाही होणार. परंतु वेळ गेलं म्हणजे रोज सिमेंटचे रेट वाढतायत, रेतीचे, स्टीलचे रोज रेट वाढतायत. ते पैसे आणायचे कुठून? 12 लाख रुपये भरायचे कुठून? पण यांना काहीच घेणं देणं नाही त्याच्याशी. यांना विरोध करायचा, फक्त विरोध. मार्केटला स्वतः विरोध केला नाही, लोकांना तोटात पाठवलं. प्रत्येक लोक मार्केट होऊ नये याच्यासाठी पोटात आज सुद्धा, या क्षणाला सुद्धा. परंतु काहीच नाही, सगळे तोडून टाकले. आता तोडले, आता काय करून घेणार? बांधावंच लागते आणि बांधणारच. अतिशय सुंदर असं मार्केट आपण बांधतोय. सर्व काचेचे मार्केट राहणार. काहीतरी चांगलं केलं तर लोकांनाही सवय लागेल. काचेचा करता आहे, मग त्याला कोणी फेकलं, अरे फेकलं तर फेकलं, रिपेअर होईल.
पण सवय तर लागेल लोकांना, नाही काचेचं मार्केट दगड फेकू नका, एकदा फेकतील दोनदा फेकतील, मग त्या भीतीने काय डेव्हलपमेंट करायचीच नाही. रस्त्यावर जातो रोज ऍक्सिडेंट होतात, मग त्या भीतीने आपण रस्त्यावर जाणार. स्मारक बसवला त्याच्या पहिले व्हिडिओ यायला लागले. स्मारक तर बसवला, अभिनंदन, पण त्या रस्त्यांचं काय? चला घरात पांघरायला आणि रस्त्याचा काय? काळजी करू नको राजा, जो व्हिडिओ टाकताय आणि 90% हे सांगणारे कोण? अफजल खानची अवघड त्यांचे व्हिडिओ. 15 कोटीचं रस्त्याचं काम गांधी पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंतचं कॉन्क्रीटचं काम चालू झालेलं आहे, गटरीचं काम चालू झालेलं आहे. आता त्याला माहितीच नाही, आणि माहिती असेल तरी येणं म्हणून पेढं खायचं काम. रोज कोणीतरी काहीतरी व्हिडिओ काढतो, काहीतरी दिशाभूल करायचे कामं करतात. परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या 5 वर्षात नक्कीच या शहराचा 25% का आहे ना आपण चेहरा पुढे बदलला. ग्लोबल गार्डन GTPचे अतिशय सुंदर आहे. इतके लहान लहान मुलं खेळतात तिथे, इतके लहान लहान मुलं का त्यांना बघितल्यानंतर आपल्याला आनंद होता का चला आपल्याला जनतेने आशीर्वाद दिला, आपण सांगणार म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. कामर गार्डन जवळपास आपण 15 तारखेला पब्लिक साठी ओपन करतो. सर्व तिथलं ते भाजीवाले आपले रस्त्यावाले यांना सर्वांना आपण मध्ये टाकतो. तो रस्ता मोकळा होईल, यायला जायला या धुळ्यात चांगल्या परिवाराला फिरण्यासाठी, कोणालाही फिरण्यासाठी जागा सुद्धा नाही. इथून जर आता आपल्याला परत महापालिकेजवळ जायचं तर 15 मिनिटं लागून जातात, इतकी ट्रॅफिक होऊन जाईल संध्याकाळच्या वेळेला. तर या सर्व गोष्टींचा विचार आहे. गुरुद्वारापासून तर आपल्या छत्रपतींच्या स्मारकापर्यंत सर्व लाईट आपण काढतोय, सर्व वाहिनी काढतोय, आणि तिथं प्रत्येक टोलवर छत्रपतींची मुद्रा असतात, त्याची सुद्धा ऑर्डर हा सुंदर करतोय आपण टप्प्याटप्प्याने. 6 महिन्यात तुम्हाला गुरुद्वारापासून तर नगरपालिकेपर्यंतचा रस्ता, त्यातले मधलं लाईट हे तुम्ही बघत राहा सर्वजण का किती सुंदर काम झालं. दिखताय तो दिखताय. काहीतरी चांगलं दिसलं व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना, तरी तो उद्योग येतील. त्याचं 30 घाण, तेच यायला जायला रस्ते नाही, तेच अतिक्रमण, तर कशाला उद्योगपती इथे येणार आहे आणि कशाला उद्योग वाढते? तर पहिले आपल्याला आपलं शहर सुंदर करायचं. ते सुंदर झाल्यानंतर आणि सुंदरता कशी वाढेल? प्रेरणा आहे. छत्रपती म्हणजे काही एक नाव नाहीये, एका समाजाचा व्यक्ती नाहीये. छत्रपती म्हणजे प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. त्यांच्या नावातच ऊर्जा आहे. एक मोठी प्रेरणा आहे की या पूर्ण समस्त हिंदुस्थानासाठी. तर दिल्लीला का छत्रपतींचं स्मारक झालं असतं, एक मोठी प्रेरणा आहे. संभाजी महाराजांच्या बाजूला जिजाऊ, माता जिजाऊंचं आपण त्या ठिकाणी स्मारक तर आहेच, परंतु त्यांची सृष्टी आपण निर्माण करतो. जिजाऊंचं स्मारक तयार होऊन गेलेलं आहे. 3 फुटाचं स्मारक जिजाऊंचं पुण्याला तयार. एल्लाबाई होळकर आणि यांचं स्मारक जेव्हा आपण आणलं त्याच वेळेला जिजाऊंचं स्मारक तयार. फक्त परवानग्या बाकी. त्या परवानग्या आल्या तर तेही काम आपण चालू करू. तसंच सावरकरांचं स्मारक रोडावर तो आता टँकरमध्ये तिथंच ठेवतोय, परंतु संभाजी महाराजांच्या बाजूला जे पत्र्याचा शेड आहे तिथंच आपण ते टाकतो. तिथं नवीन आपण कामाला सुरुवात करतो. हे तुमचं स्मारक तिथं आपण बसवणार. सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण करू. जशी आपली मागणी आहे डॉक्टर बोगरेंची, त्याला एक समिती तयार करावी लागेल. महापालिकेतून स्मारकाचा ठराव करावा लागेल. स्मारकाचा चौकाला नाव स्मारकाचा ठराव करावा लागेल. आणि तो स्मारक पूर्ण आपल्याला संभाजीनगर वगैरे कला संचालय, ट्रॅफिक मंत्रालयाकडनं परवानगी आणून तो बसवावा लागेल. त्याच्यापेक्षा आपण ते तर करूच, पण सुरुवातीला
डॉक्टर गुगरींचं आपण त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं, म्हणजे तुम्ही सांगाल का डॉक्टर साहेब स्वतः बघताय इतकं सुंदर फोटो आपण त्या ठिकाणी बनवले. आणि त्या ब्रिजला येणाऱ्या महासभेत पत्र दे राजे, तुम्ही पण द्या, येणाऱ्या महासभेत 11 तारखेला कदाचित महासभा आहे, तर त्याला तिथल्या तिथं ठराव करा, त्या ब्रिजला नाव द्यायचं, पूर्ण नाव चांगलं त्या ब्रिजला नाव देऊ आणि तिथंच आपण तो फोटोही लावू.